तर मुलांना आता आपण पाहणार आहोत अल्फा, बीटा व गॅमा किरणाची ही गुणवैशिष्ट्ये ही कोणकोणती आहेत ते आपण बघा. आता आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. या तिन्ही किरणाची जी वैशिष्ट्ये आहेत ती कोणकोणती आहेत बघा. इथे तुम्हाला दिली आहेत. किरणोत्सर्ग करण्याचे जे स्वरूप आहे ते तुम्हाला बघा या पाठापासून तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. इथे पाहू शकता. इथे दिले आहे गुणधर्म आहे. अल्फा किरणे म्हणजेच अल्फा किरण आहे, बीटा किरण म्हणजे बी आहे, गॅमा किरण म्हणजे वाय आहे. मग त्याचे स्वरूप काय आहे बघा. दिलेलं आहे अल्फा किरणाचा प्रवाह He++ आहे, बीटा किरणाचा प्रवाह E- आहे, विद्युत प्रचंड कसे आहे प्रारण आहे. गुणधर्मामध्ये त्याचं वस्तुमान कसं आहे 4.002 ॲट यू आहे आणि त्याचप्रमाणे त्याचे किरणाचे जे बीटा किरण आहे ते 0.000548 यू आहे आणि वस्तुमान ते रहित आहे. त्याचा प्रभार जो आहे तो प्लस कसा आहे 2 आहे. अल्फा किरणाचा 2 आहे, बीटा किरणाचा -1 मध्ये आहे आणि गॅमा किरणाचा प्रभार रहित आहे. त्याचा वेग कसा आहे मुलांनो प्रकाश वेगाच्या एकास 5 ते एकास 20 पटीत असतो. तर त्याचा जर बीटा किरणामध्ये प्रकाशी वेगाचा एकास 5 ते 9 ते 10च्या पटीत असतो आणि गॅमा किरण प्रकाश वेगा एवढाच असतो. पाचवे जे आहे ते विद्युत क्षेत्रातील जे विचलन आहे ते विचलन कसे आहे अल्फामध्ये ऋण प्रभारित पट्ट्याकडे हे आकर्षित होतात, तर बीटा किरणामध्ये धन प्रभारित पट्टीकडे ते आकर्षित केले जाते आणि मुलांना इथे दिले गॅमा किरणात कुठेही आकर्षित होत नाही. तर अशा प्रकारे किरण बघायचे अल्फा, बीटा, गॅमा किरणाची जी वैशिष्ट्य आहे स्वरूप, वस्तुबळ, प्रभार, वेग त्यांनी दिलेला आहे. अल्फा किरण, बीटा किरण, गॅमा किरण. आता जे 6वा नंबर आहे त्यांनी ते दिलेला आहे. ते 6वं आहे भेदन शक्ती आहे. अल्फामध्ये कमी 0.02 मिमी जाडीचा अल्युमिनियम ऑक्साईड पत्रा हा भेदू शकतात. बीटा किरणामध्ये अल्फा किरणाच्या सुमारे 100 पट जास्त 2 मिलीमीटर जाडीचा अल्युमिनियम जो पत्रा आहे तो भेदू शकतात. तर गॅमामध्ये अल्फा किरणाच्या सुमारे 1000 पट जास्त तो 15 सेंटीमीटर जाडीचा शिसाचा जो पडदा आहे तो भेदू शकतात. त्याच्यामध्ये आयनीभवन जी शक्ती आहे गुणधर्म काय आहे तर मग अल्फामध्ये काय आहे अतिउच्च आहे, बीटामध्ये कमी आहे, तर गॅमामध्ये अतिशय कमी आहे. 8वा जे आहे प्रतिदीप्ती निर्माण करण्याची शक्ती आहे गुणधर्मात दिले तर त्यांनी ते अल्फामध्ये दिले आहे मोठ्या प्रमाणात, बीटामध्ये दिले आहे अत्यंत अल्प आणि गॅमा किरणामध्ये दिले आहे कमी प्रमाणामध्ये म्हणजे अत्यंत कमी आहे. अल्प म्हणजेच काय आहे कमी आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची गुणधर्म आपण त्याच्या अशा प्रकारे त्याची गुणवैशिष्ट्य आपण याच्यामध्ये पाहिली आहेत. आता आपण पाहणार आहोत मुलांनो इथे त्यांनी दिले किरणोत्सर्गी समस्थानिकाचा जो उपयोग आहे तो कोणत्या गोष्टीत केला जात आहे. किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा उपयोग हा फक्त अणुबॉम्ब तयार करण्यासाठीच होतो असे नाही, अणुबॉम्ब करण्यासाठी त्याचा उपयोग होतो असं नाही, तर वैज्ञानिक संशोधनामध्ये कृषी, उद्योगधंदे, औषधी, वनस्पती इत्यादी क्षेत्रामध्ये देखील या सर्व गोष्टीमध्ये त्याचा वापर करण्यात येत आहे. किरणोत्सर्गी पदार्थाचा उपयोग 2 प्रकारे केला जात आहे. त्याचे उपयोग आहेत ते 2 प्रकारे होत आहे. बघायला दिलं आहे केवळ किरणोत्साराचा उपयोग करून त्यांनी सांगितलेलं आहे की किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष वापर करून. आता त्यांनी जे 2 प्रकार कोणते आहेत किरणोत्सारी पदार्थाचा उपयोग 2 प्रकार आहे. केवळ किरणोत्साराचाच उपयोग करायचा आहे आणि दुसरं किरणोत्सारी मूलद्रव्याचा प्रत्यक्ष देखील आपल्याला वापर करायचा. अशा 2 प्रकारे आपण याचा देखील इथे मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. बघा आता त्यांनी इथे दिले आहे नैसर्गिक किरणोत्सार आहे. जी नैसर्गिक किरणोत्सार आहे कोणत्या प्रकारचे आहे साधारणतः निसर्गामध्ये 82 ते 92 अनुक्रमांकाची मूलद्रव्ये ही स्वयंस्फूर्त किरणोत्सार करताना आढळतात व त्यांना नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्ये म्हणतात. तर नैसर्गिक मूलद्रव्ये कधी म्हणतात त्यांनी दिलं आहे कॉस्मिक रेज म्हणजे काही नैसर्गिक मूलद्रव्ये साधारण निसर्गामध्ये जेव्हा 82 ते 92 82 to 92 अनुक्रमांकाची मूलद्रव्ये ही स्वयंस्फूर्त म्हणजे स्वतःहून किरणोत्सार करताना जेव्हा आढळतात त्यांनाच काय म्हणणार आहोत आपण नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य असे आपण त्यांना म्हणत आहोत. म्हणजे जे निसर्गात ते काय करत आहेत उत्पन्न होतात, स्वयंस्फूर्त होतात म्हणजे त्यांना आपण नैसर्गिक म्हणणार आहोत. म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये कणाच्या भेडी माराने घडणाऱ्या अणुगर्भ विघटन क्रियेमध्ये उत्पन्न होणाऱ्या या किरणोत्सारी मूलद्रव्यांना कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्य देखील असे आपण त्यांना म्हणणार आहोत. म्हणजेच काय म्हणणार कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्ये अशा प्रकारे म्हणणार. याचा शोध जो आहे तो फेडरिक जॉलियो क्युरी व आयरिन जॉलियो क्युरी या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला. हे जे 2 दाम्पत्य आहे की अशा प्रकारे त्यांनी जो शोध लावला आहे की फेडरिक जॉलियो आणि क्युरी आयरिन जॉलियो हे कोण आहेत दोघं पती पत्नी आहेत आणि या दाम्पत्याने प्रथम प्रवर्तित किरणे कशा प्रकारे होतात या प्रवर्तित किरणोत्सारी मूलद्रव्यांचा जो शोध आहे तो त्यांनी त्याच्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी त्याचा प्रथम शोध लावलेला आहे. विविध क्षेत्रातील किरणोत्सारी समस्थानिकाचा जो उपयोग आहे तो कोणकोणत्या ठिकाणी होत आहे. मग सगळ्यात पहिला आहे औद्योगिक क्षेत्र म्हणजे रेडिओग्राफी आहे. रेडिओग्राफी म्हणजे काय की बिडाच्या ज्या वस्तू किंवा लोखंडाच्या वितळ जड यातील भेगा, पोकळे गॅमा
गॅमा किरणाच्या सहाय्याने हा शोधता येतो की कशा प्रकारचे पोकळ निर्माण झाले, जे बिळाच्या ज्या वस्तू आहेत किंवा लोखंडाच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू यातील ज्या भेगा आहेत त्या पोकळी गॅमा किरणाच्या सहाय्याने आपल्याला मुलांना ते शोधण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये हे देखील आपल्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये किरणोत्सर्ग प्रकारचा आपल्याला उपयोग होत आहे. यासाठी कोबाल्ट -16, झेडियम -92 यासारख्या समस्थानिकांचा उपयोग हा रेडिओग्राफी करण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये देखील याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. धातू कामातील शोध शोधण्यासाठी देखील हे तंत्र वापरलं जातं की धातू कामामध्ये देखील जे कोणत्या प्रकारचा कोणता दोष आहे का ते शोधण्याचं काम देखील याच्यामध्ये करण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यातली जाडी, घनता, पातळ याचे मापन करणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये काय जाडी की अल्युमिनियम, प्लास्टिक, लोखंड अशा पदार्थाचे कमी अधिक जाडीच्या पत्र्याचे उत्पादन करताना हवी तेवढी जाडी कायम राखणे हे आवश्यक असते. मग तो कोणत्याही प्रकारचा पत्रा असू दे, मग तो अल्युमिनियमचा असू दे, प्लास्टिकचा असू किंवा लोखंड अशा पदार्थाचे जे कमी अधिक जाडीचे जे पत्र आहे त्याचे जर उत्पादन करायचं असेल तर हवी तेवढी जाडी ही कायम राखणं हे आवश्यक असते की त्याची जाडी आहे कशी आहे ते आपण राखणं व्यवस्थित करण्याचं गरजेचं आहे. उत्पादनात एका बाजूने किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सार मापन यंत्र असते. आता उत्पादनात काय असते मुलांनो की एका बाजूने किरणोत्सारी द्रव आहे की एका साईडला किरणोत्सारी द्रव्य व दुसऱ्या बाजूला किरणोत्सारी मापन यंत्र ठेवलेले असते. या तंत्राच्या सहाय्याने पॅकिंग मधील मालही तपासला जातो आणि जे ते यंत्र आहे त्याच्यामध्ये जर पॅक केलेला जो माल आहे की जो आता पॅक करून जो भरून ठेवला आहे परंतु ते आपण न फोडता देखील त्या मालची आपण तपासणी त्या यंत्राच्या सहाय्याने करू शकतो. म्हणजे या तंत्राच्या सहाय्याने पॅकिंग मधील मालही अशा प्रकारे आपल्याला चेक करता येतो. हे देखील एक महत्त्वाचा उपयोग आपल्याला सांगितलेला आहे. दीप्तिमान रंग व किरणोत्सारी दीप्ती रंग म्हणजे काय बघा पाहिलं दिलंय. पूर्वी घड्याळाचे जे काटे आहेत ते विशिष्ट अशा वस्तू अंधारात दिसण्यासाठी रेडियमचा वापर केला जायचा. प्रमोथियमचा, ट्रिटियमचा या किरणोत्सारी पदार्थाचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जात होते. आता पूर्वीच्या घड्याळाचे जे काटे आहेत ते अंधारामध्ये देखील आपल्याला दिसण्यासाठी किंवा ते चमकण्यासाठी जे आपण अंधारामध्ये जेव्हा आपण घड्याळ पाहू त्यासाठी किती टाईम झाले बघण्यासाठी त्याच्यामध्ये रेडियमचा वापर केला जायचा. त्याचप्रमाणे प्रथमियमचा, ट्रिटियमचा या किरणोत्सारी पदार्थाचे फॉस्फरस बरोबरचे मिश्रण वापरले जायचे आणि त्यापासून हे घड्याळ बनवण्याची प्रक्रिया व्हायची. म्हणजे त्याच्यामध्ये HID म्हणजे हाय इन्सिडेंटी डिस्चार्ज द्रव्यात क्लेप्टॉन -85 ते बीटा किरणाचा स्रोत म्हणून एक्स-रे युनिटमध्ये प्रथमियम -147 हे समस्थानिके त्याच्यामध्ये वापरली जात आहे की याच्यामध्ये क्रिप्टॉन -85 प्रथमियम 147 यांचा त्याच्यामध्ये उपयोग केला जात असे. म्हणजे सिरेमिक वस्तूमध्ये होणारा वापर काय आहे, मी याचा सिरेमिक वस्तूमध्ये काय वापर होत आहे बघा इथे दिला आहे. त्यांनी दिलं आहे सिरेमिक पासून बनवण्यात येणाऱ्या टाईल्स, भांडी, प्लेट, स्वयंपाकघरातील भांडी यामध्ये चमकदार रंग वापरतात. आता याच्यामध्ये सर्व गोष्टी म्हणजे सिरेमिक पासून ज्या वस्तू बनवतात त्याच्यामध्ये चमकदार रंगाचा वापर केला जात आहे. म्हणजे कशामध्ये टाईल्समध्ये, भांडीमध्ये, प्लेट्समध्ये, स्वयंपाकघरातील भांडी बघा अशा प्रकारची भांडी आहे त्याच्यामध्ये चमकदार रंग वापरला जात आहे. त्याचा वापर याच्यामध्ये केला जात आहे. या रंगामध्ये पूर्वी युरेनियम ऑक्साईडचा वापर करत असे आणि कोणता युरेनियम ऑक्साईडचा पूर्वी वापर करत असे आणि त्यापासून चमकदार बनवत असते. दुसरं आहे कृषी क्षेत्रामध्ये कशा प्रकारचा वापर होत आहे. रोपाची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पादन मिळण्यासाठी बिजल गुणधर्म देणारी जुनुके व गुणसूत्र यावर किरणोत्सारी उपयोग करून त्यात मूलभूत बदल आपले करता येतात. म्हणजे वनस्पतीवर देखील अशा प्रकारचे मूलभूत बदल हे त्याच्यामध्ये करता येतात. जुनुके व गुणसूत्र यावर किरणोत्साराचा उपयोग केला जायचा आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये मूलभूत बदल केला जायचा. दुसरं आहे कोबाल्ट -60 व किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग हा अन्न परीक्षणामध्ये देखील केला जात असे. म्हणजे तिसरं आहे कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट -60च्या गॅमा किरणाचा वापर केला जात आहे की जे काही अन्नपदार्थ आहेत जे आपले खराब होतात, जे कांदे, बटाटे, लसूण हे खराब होतात आणि ते खराब होऊ नये, ते लवकर ते खराब होऊ नये, सडू नये, ते फेकण्यात न जावे म्हणून त्याचा नाश होऊ नये म्हणून कांदे बटाट्याच्यावर काय केलं जात आहे कोबाल्ट -16 गॅमा जो किरण आहे त्या गॅमा किरणाचा याच्यावरती मारा केला जात आहे. नेक्स्ट आहे विविध पिकावरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्टॅनिशियम -19 हे वापरले जात आहे. पिकावरच्या संशोधनामध्ये देखील बघा त्यांनी काय वापरलं आहे -19 याचा देखील त्याच्यामध्ये वापर केला आहे. कृषी क्षेत्राचा पाहिला आहे. तिसरं आहे वैद्यकीय क्षेत्र. वैद्यकीय वैद्यकीय फील्ड आहे जी आपली सायन्सची फील्ड आहे. या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचे तिसरं वैद्यकीय क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पॉलिसायथेमिया आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले की या रोगामध्ये तांबड्या रक्तपेशीचे रक्तातील प्रमाण काय केले जाते वाढले जाते. त्यावर उपचारासाठी फॉस्फरस -32 याचा
मोठ्या प्रमाणात वापर होतो. दुसरं आहे हाडाचा कर्करोग. हाडाचा कर्करोग कधी येतो? उपचार करताना स्टॅनिशियस -89 व स्टॅनिशियम्स -19, सेमेरियम 153 आणि रेडियम 223 या सर्व उपयोगाचा या घटकाचा वापर केला जातो. हायपरथायरॉइडिझम कधी होतं? ज्यावेळेस गलग्रंथी मोठ्या होणे, भूक लागूनही वजन कमी होणे, झोप न येणे, सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होतात. आता हा जो प्रॉब्लेम्स आहे, हा तर प्रॉब्लेम्स कधी तयार होतो? जेव्हा गलग्रंथी मोठ्या होतात. जे आपल्या घशाचा आहे जो प्रॉब्लेम आहे, जे थ्रोटचा आहे, ज्या आपल्या गळ्यामध्ये असलेल्या ज्या गलग्रंथी आहेत त्या मोठ्या होणे, भूक लागूनही, त्याचप्रमाणे वजन कमी होणे. जर भूक लागूनही आपण खाते तरी वजन कमी होत आहे, झोप न येणे, गलग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन, यामुळे हे जे प्रमाण आहे ते कशामुळे होत आहे की सर्व गलग्रंथीमधून जे हार्मोन्स आहे त्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. बघा, झोप न लागणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, हे सगळे प्रकार याच्यामध्ये आपण आलेले आहेत. यालाच हायपोथायरॉइडिझम म्हणतात. म्हणजे उपचारासाठी आयोडीन -123चा हा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे केला जात आहे. नेक्स्ट आहे ट्यूमर ओळखणे. तर ट्यूमर कसं आपण ओळखायचं आहे? मेंदूवर ट्यूमरवर उपचार करताना बोरोन -10, आयोडीन -31, कोबाल्ट -16चा वापर, तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक -574चा वापर केला जात आहे. ट्यूमर शोधण्यासाठी उपचार करताना देखील काय काय वापरलं जात आहे? बोरॉन, आयोडीन, कोबाल्टचा वापर केला जात आहे. तर लहान ट्यूमर्स शोधण्यासाठी काय केलं जात आहे? आर्सेनिक -74चा वापर केला जात आहे. आता पाहूया किरणोत्सर्गी पदार्थ व प्राणी यांचे जे दुष्परिणाम आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत. पहिला आहे किरणोत्सर्गी प्राण्यामुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला काय होत आहे? इजा होत आहे. की ज्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपल्याला जे आपले जे शरीर आहे ते डायग्नोज केलं जातं की आपल्याला शरीरामध्ये काय हालचाल चालली आहे, किंवा शरीरामध्ये कोणत्या गोष्टीची प्रक्रिया आहे, किंवा कोणत्या गोष्टीचा जो आजार आहे, कशामुळे दुखणं होत आहे, यासाठी पूर्ण बॉडी चेकअप करण्यासाठी जेव्हा या यंत्रामध्ये घातलं जातं त्यावेळेस आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचण्याचं देखील काम होऊ शकतं. दुसरं आहे शरीराचे DNA वर प्राणाचा मारा होऊन अनुवंशिक जे दोष आहेत ते निर्माण होतात. की जे एक प्रकारे जे जेनेटिकल जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे दोष आहेत ते देखील निर्माण होण्याची याच्यामध्ये शक्यता असते जे आपल्या बॉडीमुळे. किरणोत्सारी. तिसरं आहे किरणोत्सारी प्राणी त्वचेला भेदून आत जाऊ शकतात, त्यामुळे त्वचेला कर्करोग किंवा ल्युकेमिया यासारखे रोग होतात. आता बघा, जे किरणोत्सारी जे प्राण आहे ते शरीराला भेदून जातात ना, की आपल्या शरीरात काय चाललंय किंवा कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट आहे किंवा आपल्या पोटामध्ये कोणत्या प्रकारचा आजार आहे, कुठे गाठ आहे का, कोणत्या आपली जी नस आहे ती दबली गेली का, चॉकअप झाली का, की हे बघण्यासाठी साहजिकच जे किरणोत्सारी जे प्राण आहेत ते आपल्या शरीराला भेदून आरपार जात असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीराला देखील कॅन्सर होण्याची शक्यता, त्वचेला कर्करोग होऊ शकतो, त्याचमुळे ल्युकेमिया यासारखे देखील आजार हे आपले बळावू शकतात किंवा होऊ शकतात हे प्रकारे. चौथा आहे स्फोटामुळे उत्पन्न झालेले किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात गेल्यावर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे फार कठीण जात आहे, आणि त्याच्यावर जेव्हा नियंत्रण ठेवणे फार कठीण जात आहे स्फोटामुळे. पाचवा आहे समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषके माशाच्या शरीरात जाऊन त्यांच्या मार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. आता अशा प्रकारे समुद्रात सोडलेली जी किरणोत्सारी जी प्रदूषके आहेत ही जे पुन्हा जे मासे आहेत ते समुद्रामध्ये जर सोडली गेली आहेत तर त्यांना त्यांच्या मार्फत पुन्हा ते मानवी शरीर जातात, कारण परत पुन्हा मानव काय करत आहेत, त्यांना धरत आहे आणि पुन्हा त्या मनुष्य काय करतात, त्या माशांना खात आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ते किरणोत्सारी प्रवेश करत आहे. त्याच्यामुळे आपल्या जीवाला देखील धोका आहे. सहावा आहे घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे देखील कर्करोग होण्याची शक्यता असते. आता घड्याळावर जे रंगद्रव्य लावले आहेत त्याच्यामुळे देखील आपल्याला कर्करोग होण्याची ही मोठ्या प्रमाणामध्ये किंवा दाट शक्यता इथे आपल्याला दिसत आहे. सातवा आहे वनस्पती, फुले, फळे, धान्य, गाईचे दूध इत्यादीपासून स्टॅनिशियम -13 हे किरणोत्सारी समस्थानिके ही शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर किंवा ल्युकेमिया असे रोग होऊ शकतात. आता बघा, वनस्पती, फुले, फळे, धान्य, गाईचे दूध त्यापासून देखील आपल्याला काय बनवू शकतो? स्टॅनिशियम -13 ही किरणोत्सारी समस्थानिके जर शरीरामध्ये जर गेली तर त्याच्यामध्ये आपल्याला बोन मॅरो होऊ शकतो किंवा बोन कॅन्सर किंवा ल्युकेमिया होऊ शकतो. दैनंदिन जीवनातील जे काही रासायनिक पदार्थ आहेत, आता बघा त्याचे आपण पाहणार आहोत. आपण खातो ते अन्न, आपण वापरतो त्या वस्तू उदाहरणार्थ कपडे, भांडे, घड्याळ, औषधं या सर्व ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या द्रव्यापासून बनलेल्या असतात. जे आपण सगळ्या घरगुती ज्या वस्तू वापरतो, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वस्तू असो, कपडे, भांडी, जे काय लागतात, याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. मग खाद्यरंग आणि सुगंधी द्रव्य याच्यातील जो फरक आहे तो आपण पाहणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयामध्ये व
अन्नपदार्थामध्ये खाद्यरंग मिसळलेले असतात. आपण पाहतो की आपण ज्या बाजारामधून ज्या वस्तू केल्या जातो त्याला एक विशिष्ट प्रकारचा रंग असतो, वास असतो, जी चव असते आणि विशिष्ट प्रकारचा आपल्या त्याच्यामध्ये काय असतं, अन्नपदार्थामध्ये तो खाद्यरंग मिसळला जातो व बाजारात मिळणाऱ्या बऱ्याचशा पेयामध्ये जे कोल्ड्रिंक्स आहेत, जे प्रकारचे आपण कोल्ड्रिंक होतो त्या सर्व कोल्ड्रिंक्समध्ये किंवा त्या अन्नपदार्थामध्ये जे आपण फूड घेतो त्याच्यामध्ये खाद्यरंग हे मिसळल्याचे आपल्याला आढळून येतात. मग ते आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे बघा दिसतात. हे खाद्यरंग पावडर, जेल आणि पेस्टच्या स्वरूपात असतात. मग त्याचे देखील 3 प्रकार आहेत. ते आपल्याला कसे मिळतात? पावडर, जेल आणि पेस्टच्या स्वरूपामध्ये दिसतात. खाद्यरंगाचा उपयोग घरगुती व व्यावसायिक उत्पादनांमधून केला जातो व आईस्क्रीम, बर्फगोळा, सॉस यासाठी देखील याचा वापरला केला जातो. ज्याप्रमाणे जो खाद्य हा पदार्थ आहे तो व्यवस्थित सुंदर आणि आकर्षक दिसावा आणि तो प्रत्येक गिरायकाने तो घेण्यासाठी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. त्याच्यात खाद्यरंग मिळवला जातो. खाद्यपदार्थात पेयपणामध्ये देखील केला जातो. खाद्यरंगाचा उपयोग हा व्यावसायिक उत्पादनामधून केला जातो की जेणेकरून ते बिझनेसच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या माध्यमातून केला जातो. व म्हणजे उदाहरणार्थ आईस्क्रीम आहे, बर्फगोळा आहे, फळाचे रस, शीतपेय, लोणचे, जेम यामध्ये संबंधित रंग, सुगंधित द्रव्ये अशी टाकली जातात. आणि या सर्व गोष्टींमध्ये काय केलं जातं आहे, खाद्यरंग टाकला जातो. फळाच्या रसामध्ये, शीतपेयामध्ये, लोणच्यामध्ये, जॅममध्ये, जेलीमध्ये हे सर्व सुगंधित द्रव्ये देखील टाकले जातात आणि रंग देखील टाकला जातो. बाजारात पॅकिंगमध्ये मिळणारे मांस, चिकन, मटण, तिखट, हळद, मिठाई यासारख्या इतरही पदार्थांमध्येही पदार्थांना रंग चांगला यावा म्हणून बरेचसा खाद्यरंग याच्यामध्ये मिसळले जातात. आता सांगितले आपण मार्केटमधून देखील जे काही वस्तू घेतो पॅकिंगमध्ये जे असतात की हल्ली पॅकिंगमध्ये देखील मुलांना जे मांस मिळतं, चिकन, मटण देखील हे पॅकिंगमध्ये मिळतं, फिश मिळते. तिखट, हळद, मिठाई जे पदार्थ आहे जे आपण रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो किंवा खातो त्या इतरही पदार्थांना रंग चांगला येण्यासाठी किंवा त्यांना चांगला सुवास येण्यासाठी देखील त्याच्या प्रकारामध्ये खाद्यरंग हे मिसळले जातात. अशा प्रकारे हळदीमध्ये, पावडरमध्ये, लाल तिखटमध्ये मिसळला जातो. कृत्रिम खाद्यरंगाचे जे दुष्परिणाम काय काय होतात ते पाहणार आहोत. लोणचे, जॅम आणि सॉस यामध्ये घातल्या जाणाऱ्या रंगामध्ये शिसे आणि पारा हे मोठ्या प्रमाणामध्ये वापरले. शिसे आणि पारा ह्या थोड्या प्रमाणात तसा वापरला जातो. मग तुम्ही आपण जी लोणची वापरतो, जॅम आणि सॉस यामध्ये काय केलं आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये पारा वापरला गेलेला आहे आणि पारामुळे देखील आपल्याला काय होऊ शकतो, आपल्या शरीराला हानी होऊ शकते. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ते काय करू शकतात, ती घातक ठरू शकतात. म्हणजे दुसरं आहे, खाद्यरंग वापरलेल्या पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे लहान मुलामुळे AHID सारखे आजार होतात. अशा प्रकारे बरेचसे आजार निर्माण होण्याची शक्यता असते. लहान मुलांना देखील याचा त्रास होऊ शकतो. डाय, आता डाय म्हणजे काय, जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावला त्या वस्तूला रंग प्राप्त करून देतो त्याला काय म्हणणार आहेत, डाय म्हणणार आहात. म्हणजे आपल्याला हे माहितच आहे की जो रंगीत पदार्थ एखाद्या वस्तूला लावल्यास तो काय करतोय, त्या वस्तूला रंग प्राप्त करतो. एखादी जी पदार्थ आहे तो पदार्थ काय स्वतः तो रंगीत आहे. रंगीत पदार्थ एखाद्या दुसऱ्या पदार्थाला लावल्यास तो काय करतो, रंगीत होतो. त्या वस्तूला काय म्हणणार, रंग प्राप्त करून देतो. त्याला आपण म्हणणार आहोत डाय म्हणणार. जसं इथे दिसत आहे साधारणपणे डाय हा पाण्यात द्रावणीय व तेलात काय आहे, अद्रावणीय आहे. जे डाय आहे तो पाण्यामध्ये द्रावणीय आहे, परंतु जो तेलामध्ये कसा आहे, अद्रावणीय आहे. म्हणजे तो वरती फ्लोट होत आहे, तो तेलामध्ये खाली फ्लोट होत नाही. अनेकदा कापड रंगवल्यावर दिलेला रंग हा पक्का होण्यासाठी रंगबांधक वापरतात आणि तो रंग पक्का होण्यासाठी रंगबांधक वापरतात. नैसर्गिक डाय बनवण्यासाठी वनस्पतीची मुळे, पाने, फुले, साले, फळे, बिया, ज्या बुरशी आहेत, केशर आहे, या सर्वांचा उपयोग डाय म्हणून त्याच्यापासून साड्या, शाल आणि ड्रेस इत्यादी हे तयार केले जातात. या डायपासून हर एक ज्या वस्तू आहेत त्या तयार केल्या जातात. मग कोणत्या गोष्टीपासून नैसर्गिक डायपासून काय बनवलं जातं, वनस्पतीचे कोणते मुळे आहेत, पाने, फुले, फळे, बिया, सालं, बुरशी, केशर या सर्वांचा उपयोग करून साड्या बनवल्या जातात, ड्रेस बनवले जातात, शाली बनवल्या जातात आणि त्या तयार केल्या जातात आणि आपण ते परिधान करत असतो. केस रंगवण्यासाठी मेहंदीच्या पानाचा वापर आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतो. जर आपल्याला केस रंगवायचे असेल तर आपण साहजिकच आपण काय करतो, मेहंदीच्या पानाचा जो वापर करत असतो आणि जो आरोग्याच्या दृष्टीने कसा आहे, आपलं सेफली आहे, सुरक्षित आहे. कृत्रिम डायचा शोध हा विल्यम हेनरी पॅर्किन यांनी लावलेला आहे. मग कृत्रिम रंग एक अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला आहे. रंगपंचमीला खेळला जाणारा रंग हा घराण्यात दिलेला जाणारा रंग असे आपण कृत्रिम रंगाचा सरस वापर करत असतो. म्हणजे या दोघांतील फरक आहे ना, की घरातील लावलेला जो रंग आहे आणि जो आपण रंगपंचमीला जो खेळलेला रंग आहे, दोन्ही कलरमध्ये फरक आहे. तो रंग सारखा आहे का, तर तो रंग सारखा नाही आहे. त्याच्यामध्ये फरक आपल्याला आढळून येत आहे. बघा इथे दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसतो. रंगपंचमीला वापरला जाणारा लाल रंग सर्वात घातक असतो, परंतु जो रंगपंचमीला लावलेला जो रंग घातक असतो त्यामध्ये पाऱ्याचे प्रमाण हे जास्त असते. त्याच्यामध्ये पारा जास्त प्रमाणात मिसळला जातो, तो आपल्या शरीराला हानिकारक आहे. त्याच्यामध्ये पाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, आंधळेपणा येऊ शकतो, त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, अस्थमा होऊ शकतो, त्वचा खाजणे, त्वचेची जळजळ ही
कायमची बंद होणे असे देखील धोके आढळतात आपल्याला. काय होतं आहे, रंगपंचमीमुळे ते रंगपंचमीमध्ये जे खेळले जाणारे जे रंग आहेत ते कसे आहेत की ते दुष्परिणाम होतात. आपल्याला आंधळेपणा येऊ शकतो, आपल्याला दिसेनासं होऊ शकतं, आपल्याला त्वचेचे संदर्भित अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, अस्थमा होऊ शकतो, दमा लागू शकतो, त्वचाला आपल्याला खाज सुटणे, त्याचप्रमाणे त्याची जी रंध्रे आहेत जी आपली अशा प्रकारची बघा ही जी छोटी छोटी दिसतात ही रंध्रे ही कायमची बंद होऊ शकतात, ती ब्लॉक होऊ शकतात, त्याच्यामुळे घाम येणार नाही ना मुलांना. आणि जर घामच नाही आला तर आपल्या शरीरात जे अनावश्यक जे घाम आहे जी दुर्गंधी कशी बाहेर पडणार, त्याच्यामुळे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. कृत्रिम रंगाचा वापर सावधगिरीने करणे आवश्यक आहे. कशा प्रकारे एकदम अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. दुर्गंधीनाशक काय आहे, शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजीवांनी जंतूंनी केलेल्या विघटनामुळे वास येतो. हा वास रोखण्यासाठी दुर्गंधीनाशक पदार्थ वापरले जातात. आता त्यांनी काय सांगितलं की शरीराने घाम हा काय केला आहे, सूक्ष्म जंतूंनी केलेल्या विघटनामुळे येतो. सूक्ष्मजीव काय करतायत, त्यांचं विघटन केल्यामुळे हा घामचा वास येत आहे आणि तो रोखण्यासाठी काय करणं आहे, दुर्गंधीनाशक पदार्थाचा वापर केला जातो. म्हणजे आपण काय वापरतो, डिओ वापरतो. व दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकाला सुवासिक डिओड्रंट वापरला पाहिजे. डिओड्रंटमध्ये पॅराबेन्स, मिथाइल, इथाइल, प्रोफाइल, बेनेझाईल व ब्युटाइल अल्कोहोल याचे प्रमाण हे जास्त असते व ॲल्युमिनियमचे सुवंगी व सिलिकॉनचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. की जर डी वापरायचं ठरलं तर आपण सुवासिक डी वापरणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा काय आहे, पॅराबेन्स आहे, म्हणजेच काय आहे, मिथाइल, इथाइल, प्रोफाइल, बेनेझाईल, टायटाइल अल्कोहोल असे असतात, त्याचे प्रमाण जास्त आहे. आणि ॲल्युमिनियमची संयुगे व सिलिकॉनचा याचा देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. बघा आता त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण डिओ यात ॲल्युमिनियमचे संयुगाचे प्रमाण हे कमी असते व हा घामाचा वास काय करतो, कमी करत असतो. बघा दिलंय, म्हणजेच घाम रोखणारे जे डिओ आहेत, घाम रोखण्याचे प्रमाण कमी करतो. यामध्ये ॲल्युमिनियम क्लोराईड हायड्रेटचे प्रमाण हे 15% असते, तर त्यामुळे त्वचेवरील घामाची छिद्रे ही काय होतात, बंद होतात. ह्याच्या प्रकारे त्यांचं त्याच्यामध्ये जास्त प्रमाण असल्यामुळे कोणाचं ॲल्युमिनियमचे क्लोराईड हायड्रेटचे प्रमाण हे 15% असल्यामुळे त्यामुळे त्वचेवरील घामाची जी छिद्रे आहेत ती आपोआप बंद पडण्याचे काम होतात. वैद्यकीय बघा त्यांनी दिले आहे, वैद्यकीय डिओ काय आहे, ज्या व्यक्तींना खूप जास्त घाम येतो त्याचे घातक परिणाम त्वचेवर होतात व अशा व्यक्तींना वैद्यकीय डिओ हा फार मदतशीर पडतो. बघा त्यामध्ये 20 ते 25% ॲल्युमिनियम असते व हा फक्त रात्रीच वापरला जातो. आणि हा कधी व्हायचा वापर होतो, रात्री वापरला जातो. डीए स्थायू वायू या स्वरूपामध्ये आढळतो. ह्या दोन्ही प्रकारामध्ये डीओ स्थायू द्रव्यामध्ये आढळतो. याचे दुष्परिणाम काय आहे, ॲल्युमिनियम म्हणजे 0 संयुगे डिओड्रंट मधील सर्वात घातक असणारं रसायन आहे. कोणतं आहे, ॲल्युमिनियम. हे काय आहे, हे सर्वात घातक असणारे जे रसायन आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीरात देखील वेगळे आजार होतात. त्यामुळे नकळतपणे आपण डोकेदुखी होते, अस्थमा होतो, श्वसनाचे विकार होतात, हृदयविकार होतात, असे सर्व प्रकारचे आजार त्याच्यामध्ये निर्माण होतात. दुसरा ॲल्युमिनियम क्लोराईड हायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार होतात. त्वचेचा कर्करोग होण्याची देखील शक्यता असते. त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो आपल्याला अशा प्रकारे. ते तुम्हाला दिसत आहे त्वचेचा बघा अशा प्रकारे हा जो कर्करोग आहे तो देखील आपल्याला होऊ शकतो. टेफ्लॉनचा आता उपयोग काय आपण पाहणार आहोत. टेफ्लॉन म्हणजे काय, चिकटण्याची जी प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी ही औद्योगिक उपकरणामध्ये मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा हा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. टेफ्लॉन हे टेट्राफ्लोरोन इथोलिनची जी बहुवार्यिकता आहे, काय आहे की टेफ्लॉन हे आहे, यांचा जो शोध आहे रॉय जे प्लँकेट यांनी 1938 मध्ये यांनी लावलेला आहे की टेफ्लॉनची पद्धती आहे. टेफ्लॉन म्हणजे काय, एक कोटिंग त्यांनी लावलेलं आहे. याचे रासायनिक नाव पॅलिस्ट्रेटेड क्लोराइथेलिन म्हणजे C2,4SC4 आहे. आता टेफ्लॉनचे जे गुणधर्म आहेत ते आपण पाहणार आहोत. ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, मग आपण पाहणार आहोत जे गुणधर्म, ते गुणधर्म आपण बघा पाहणार आहोत टेफ्लॉनचे. पहिलं आहे वातावरणाचा व रासायनिक पदार्थांना टेफ्लॉनवर परिणाम होत नाही आहे. जो वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटिंग वस्तूने ते चिकटत नाही. पाणी आणि तेलाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर परिणाम होत नाही कारण ते टेफ्लॉनचे द्रवणांक किती आहे, 327 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे उच्च तापमानाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. व चौथं आहे टेफ्लॉन केटॉड हे वस्तू सहजतेने स्वच्छ करता येते. ते एकदम आपल्याला हँडल करायला आणि क्लीन करायला स्वच्छ आहे, सोपं आहे. टेफ्लॉनचे जे उपयोग आहेत ते कोणत्या गोष्टीसाठी होतोय, टेफ्लॉनच्या विसहक या गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तसेच टेफ्लॉन वेष्टीत विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी देखील वापर होत आहे. की अशा प्रकारचे जे विद्युत खांब तुम्ही पाहू शकता, या विद्युत खांबामध्ये देखील या टेफ्लॉनचा वापर होत आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये देखील टेफ्लॉन या घटकाचा वापर होत आहे. कशासाठी, टेफ्लॉन विसहक या गुणधर्म, तो विसहक आहे या गुणधर्मामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तसेच ह्या विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी देखील आपल्याला याचा वापर होत आहे. दुसरं आहे स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर होत आहे. की स्वयंपाकघरातील जे नॉनस्टिक जे भांडे आहेत त्याचा वापर करण्यासाठी
देखील नॉनस्टिक ते तयार करण्यासाठी त्याचा वापर होत आहे. तिसरं आहे दुचाकी व चारचाकी वाहनाच्या रंगीत पत्रावर तापमान, पाऊस, पाणी ते खराब होऊ नये म्हणून टॅफ्लॉनचे कोटिंग याच्यावर चढवले जात आहे, की जो पाऊस असू दे, ऊन वारा जो पाऊस आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून देखील टॅफ्लॉन हे कोटिंग त्याच्यामध्ये एक प्रकारे कोटिंग चढवले जाते, जेणेकरून पावसामध्ये देखील ती गाडी गंजू नये, खराब होऊ नये, कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होऊ नये, उन्हामुळे देखील ती खराब होऊ नये याचा देखील त्याच्यामध्ये विचार केला जातो. तर त्यांनी दिलेला आहे आता त्यांनी दिले पावडर कोटिंग आहे. तर पावडर कोटिंगचा काय वापर आहे? लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची जी पद्धत म्हणजेच काय आहे? पावडर कोटिंग आहे. पावडर कोटिंग म्हणजे लोखंड वस्तूचे गंजू नये म्हणून त्याच्यावर काय केलं जात आहे? इथे पावडरचा कोटिंग इथे त्याच्यामध्ये वापर केला जात आहे. या पद्धतीत पॉलिमर, रेझिन, रंग व इतर घटक एकत्र करून वितळले जातात व थंड करून ते बारीक चूर्ण बनवले जातात. ते थंड करून काय करतात? बारीक त्याचं चूर्ण तयार केलं जातं, त्याचा भुगा तयार केला जातो व पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे एकसारखा थर हा धातूच्या पृष्ठभागावर चिटकून बसतो व भट्टीत तापवल्यावर रासायनिक अभिक्रिया देखील होत असते. अशा प्रकारे त्याच्यामध्ये भट्टीत तापवला जातो. मोठ्या लांबीचे बहुबारीक हे जाळे अशा प्रकारे तयार होते. हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ, टणक व कसे आहे ते आकर्षक रंगामध्ये आपल्याला दिसते व दैनंदिन वापरातील प्लास्टिक व मीडियम टेस्टनी फायबर बोर्डवर पावडर हे काम करते, तयार करते. तर ॲनोडायझिंग म्हणजे काय आहे? ॲनोडायझिंग ॲल्युमिनियमच्या धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक संरक्षक तयार करतो. बघा त्यांनी दिलेला आहे, काय सांगितलेलं आहे बघा इथे दिलं आहे. ॲल्युमिनियम जो धातू आहे, धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन निसर्गतः एक काय होत आहे? संरक्षक थर तयार करत आहे. व ॲनोडायझिंग हा प्रक्रियेत हा तर हवा या जाडीचा बनवतोय. तो हवा त्या जाडीचा तो आपल्याला बनवतोय, तो म्हणजेच विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझिंग हे केले जाते आहे. काय केले? त्यामुळे विद्युत अपघटन घडत विरल आम्ल घेऊन ॲल्युमिनियमची जी वस्तू आहे ती धनाग्र म्हणून पुढवतात व विद्युत प्रवाह सुरू केल्यावर धनाग्र जवळ ऑक्सिजन वायू हा मुक्त होत आहे. बघा इथे काय आहे? चित्रामध्ये मला दिसत आहे. ऑक्सिजन बरोबर ही अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम वस्तूवर हायड्रेट ॲल्युमिनियम ऑक्साईडचा हा थर अशा प्रकारे एक थर इथे तयार करताना इथे प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला दिसत आहे. या घटामध्ये रंग टाकून त्याचा आकर्षक हा प्रकारे थर केला जातो. तो ॲनोडायझिंग केलेला कुकर तत्वे विविध भांडी बघा वस्तूवर हायड्रेट ॲल्युमिनियम ऑक्साईडचा हा अशा प्रकारे जो थर तयार केला जातो आणि त्या थरावरती बघा त्यांनी दिलं आहे की या घाटामध्ये रंग टाकून त्याच्यावरती आकर्षक हा थर बनवतात आणि ॲनोडायझिंग केलेले कुकर, तवे व विविध भांडे देखील याच्यामध्ये वापरली जातात किंवा ती तयार केली जातात. तर मृत्तिका म्हणजे काय? बघा मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात मिळून आकार देऊन भाजून तयार झालेला उष्णरोधक जो पदार्थ होय त्याला आपण काय म्हणणार आहोत? मृत्तिका म्हणणार आहोत. तुम्ही पुन्हा एकदा बघा लक्षात घ्या. मृत्तिका म्हणजे काय? जो अकार्बनी जो पदार्थ आहे त्याला पाण्यामध्ये मिसळला जाऊन त्याची आकार देऊन भाजून तयार केलेल्या उष्णतारोधक जो पदार्थ होय त्याला आपण काय म्हणणार आहोत? मृत्तिका म्हणणार आहोत. म्हणजेच कुंभाराने बनवलेली आहे ती उदाहरणे गाडगी, मटकी, माड, घराच्या छपरावर मग अशा प्रकारे घातलेली ती मंगल कवरे आहेत, बांधकामाच्या ज्या विटा आहेत, कबशा, टारकोटच्या वस्तू ही सर्व काही आहे मृत्तिकेची उदाहरणे इथे दिलेली आहे. म्हणजे ज्या विटा आहेत, ज्या कबशा आहेत, ही सर्व कशी आहेत? मृत्तिकेची उदाहरणं आहेत. मग मृत्तिकेचे पुढील प्रकार देखील बरेच पडतात. पर्सेलिन आहे, म्हणजे पर्सेलिन कसं आहे? कठीण आहे, अर्धपारदर्शक व पांढरा रंग असतो. अर्धपारदर्शक म्हणजे तो पूर्ण सफेदही नाही आणि पूर्ण तो वेगळा कलरचा नाही, म्हणजे तो त्याला बोलणार अर्धपारदर्शक आहे. आणि तो अर्धपारदर्शक म्हणजे पूर्ण पारदर्शक नाही, तो कसा आहे? अर्धपारदर्शक आहे, तो पांढऱ्या रंगाचा आहे. तो असणारी मृत्तिका ही बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी केओलिन ही पांढरी माती वापरतात आणि चीनमधली जी माती आहे ती कोणती आहे? केओलिन माती आहे. त्या मातीचा वापर केला जातो आहे. मग काच, ग्रेनाइट, फेल्डस्पार हे खनिजे केलियनमध्ये मिसळून 1200 ते 1550 डिग्री तापमानाला ते भाजले जातात. कितीपर्यंत? 1200 ते 1500 डिग्रीपर्यंत. त्यापासून आकर्षक आणि सुंदर ही भांडी तसेच प्रयोगशाळेतील काही साहित्य देखील त्याच्यामध्ये बनवले जाते की याच्यापासून बऱ्याच प्रकारची जी सुंदर जी भांडी आहे अशी ती तयार केली जातात. बघा त्यांनी दिलेली आहे की यापासून काय बनवलं जातं? ही सुंदर आकर्षक ही सुंदर अशी बघा की आपण जेव्हा भांडी घ्यायला जातो तेव्हा बघा अशी सुंदर प्रकारची सुबक आपल्याला डिश म्हणा, पेले म्हणा किंवा अशा प्रकारे चहाचे कप म्हणा, पेले म्हणा, हे आपल्याला सुंदर आकर्षक अशी भांडी मिळतात. तसे प्रयोगशाळेत देखील जे साहित्य आहे की जे चंचू पात्र आहे, जे नरसाळ आहे, त्याचप्रमाणे जे लागणार जे भांडे आहे ते देखील काही जे प्रयोगशाळेत लागणारे जी भांडे आहेत ती देखील आपल्याला याच्यापासून मृत्तिकेपासून बनवलेली मिळते. बोन चायना, तर बघा अशा प्रकारचे ज्या डिशेस आहेत आणि हे जे कप आहेत ते देखील बनवले जात आहेत.
केवलिन चिनी माती हे फेल्डस्पार, खनिजे, बारीक सिलिका, प्राण्याच्या हाडाची राख मिसळून ही प्रक्रिया करतात. ही मृत्तिका पोर्सिलेनपेक्षाही कठीण आहे आणि ही जी प्रोसिजर आहे ही कशी आहे, मृत्तिका पोर्सिलेनपेक्षाही देखील कशी आहे, जी कठीण पदार्थाची आहे की त्याच्यापासून अशा प्रकारचे बघा ही सर्व प्रकारची ही भांडी बनवली जाते. ही कोणती आहे, केवलिन म्हणजेच काय आहे, चिनी माती आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंगामध्ये देखील ते अशा प्रकारची भांडी बनवली जातात. तिसरं आहे प्रगत मृत्तिका. तर प्रगत मृत्तिकामध्ये काय, प्रगत मृत्तिका बनवताना मातीऐवजी ॲल्युमिनियम म्हणजे Al2O2, झिर्कोनिया 002, सिलिका SO2 अशी काही ऑक्साईड देखील आपल्याला याच्यामध्ये आढळून येतात. बघा अशा प्रकारची जे त्याच्यामध्ये काही ऑक्साईड आहेत ती देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतात. व सिलिकॉन कार्बाईड म्हणजे SiC, बोरॉन कार्बाईड म्हणजे B4C यासारख्या काही इतर संयुगाचा देखील उपयोग याच्यामध्ये केला जात आहे, म्हणजे दोन्ही घटकांचा. या मृत्तिका भाजण्यासाठी 1600 ते 1800 डिग्री सेल्सिअस तापमान व ऑक्सिजन विरहित वातावरण लागते व या प्रक्रियेस सिटरिंग असेही म्हणतात. बघा आता त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी प्रक्रिया आहे मृत्तिका भाजण्यासाठी त्याचे तापमान हे किती असणं गरजेचं आहे, 1600 ते 1800 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याचं तापमान असणं गरजेचं आहे. व ते ऑक्सिजन विरहित तापमान लागतं, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन तिथे असता कामा नये, ऑक्सिजन विरहित तापमानावर ही प्रक्रिया होत असते. सिरॅमिकचे आता गुणधर्म कोणकोणते आहे, सिरॅमिक हे ठिसूळ आहे, विद्युतरोधक आहे आणि जलरोधक आहे. बघा आता त्यांनी काय सांगितलं गुणधर्म, सिरॅमिक कसं आहे, ठिसूळ आहे म्हणजे ते आपण हाताने देखील काय होऊ शकतं, क्रश होऊ शकतं. ते विद्युतरोधक आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विद्युतचा परिणाम होत नाही. आणि ते जलरोधक आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये मेल्ट होणार आहे. त्याचा वापर आपण विद्युत उपकरणामध्ये करत आहोत. त्याचप्रमाणे जहाजमध्ये जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा केला जात आहे. तिसरं आहे स्पेस शेडच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक हा वापरला जातो. अशा प्रकारे विशिष्ट हा प्रकारचा सिरॅमिक वापरला जातो. बघा इथे काय दिलं आहे, तिसरं जे आपलं आहे की स्पेस शेडच्या बाहेरील जो थर आहे अशा प्रकारचा इथे चित्र दिसत आहे. हा जो थर इथे दिसत आहे, विशिष्ट सिरॅमिक टाईल्स ह्या लावल्या जातात स्पेसच्या बाहेर. आणि जे चौथा आहे, काही सिरॅमिकच्या अतिसंवाहक म्हणून वापर केला जात आहे आणि अतिसंवाहक म्हणून देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये याच्या मोठ्यामध्ये वापर केला जात आहे. अशा प्रकारे म्हणून आपण या पाठामधले जे हर एक घटक आहे ते आपण तिथे पूर्ण केलेले आहेत. आता आपण या सारांशाच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्या आयनिक संयुगात H+ आणि OH- आयन नसतात त्यांना आपण काय म्हणत आहोत, क्षार म्हणतात. समुद्र हा क्षाराचा समुद्र स्तोत्र आहे. सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ हे खारट रंगहीन आयनिक संयुग आहे, ते उदासीन क्षार आहे. सोडियम क्लोराईडच्या संपृक्त चालवणारा ब्राईन म्हणतात व मीठ वितळलेल्या ज्या अवस्था असते तेव्हा त्यास काय म्हणणार आहे, सम्मिलित अवस्था अशा पद्धतीने त्याला म्हणणार आहोत. खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोड्याचे जे रेणुसूत्र आहे NaHCO3 असून त्याचे हे रासायनिक नाव आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. हा पदार्थ कसा आहे मुलांनो, हा पदार्थ हलका व सच्छिद्र बनवण्यासाठी अग्निशामक यंत्रात त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये देखील त्याचा वापर होत आहे. नेक्स्ट आपण पाहिलं धुण्याचा सोडा हा सोडियम पायकार्बोनेट क्षार असून रेणुसूत्र Na2CO3 आहे आणि त्यामध्ये काय आहे मुलांनो, स्फटिक जल असून तो कसा आहे, आर्द्रता शोषक देखील आहे. नेक्स्ट आहे कृत्रिम डाय, हाचा शोध हा विल्यम हेरी पार्की या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे व कपडे केस रंगवण्यासाठी देखील याचा वापर करतात. नेक्स्ट आहे शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजंतूंनी केलेल्या विघटनामुळे वास येतो. आपले जे सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांचे विघटन होते त्यामुळे वास येतो. हा वास रोखण्यासाठी DO किंवा दुर्गंधीनाशक देखील वापरले जातात. चिकटण्याची जी प्रक्रिया ही टाळण्यासाठी टेलिफोनचा वापर केला जातो. याचा वापर नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी, म्हणजे नॉनस्टिकची जी हर एक प्रकारची जी भांडी आहेत त्याच्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. त्याचप्रमाणे लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून पावडर कोटिंग पद्धती देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते. नेक्स्ट आहे अल्युमिनियमच्या धातूवर हवेतील ऑक्सिजन बरोबरची काय होत आहे, ही अभिक्रिया होत आहे. ही अभिक्रिया तयार होत असताना त्याच्या संरक्षणासाठी एनोडायझिंग हे तंत्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जाते. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये असलेले जे हर एक प्रकारचे जे घटक आहेत ते घटक मुलांना आपण इथे घेतलेले आहेत. त्या पाठामध्ये आले घटक आपण कव्हर केलेले आहेत. आणि आता मुलांना या पाठाच्या दरम्यान असलेले आपले सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील बघण्याचा आता आपण प्रयत्न करूया.